मागणे ते देवा, तुझ मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. आणणे घो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ. आणणे गो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तेने पुरे माझे काम. आणणे गो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. विठ्ठल विठ्ठल जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे जिवेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुमणी रस होती ओळगणी अक्षरासी भावाचे अवतरण अवतर विधी खुण हाताचडे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आत्मा तुझ मागणी ते देवा तुझ मागणी ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने घो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तेचारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा असून भगवंताच्या चरणाजवळ भगवंताच्याच चरण सेवेची मागणी करणारा आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. अनेक साधू संतांच्या चरण रजाने पुनीत झालेला हा सगळा परिसर आणि आपलं हे गाव, आपल्या गावामध्ये संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असताना आजच्या या सप्ताहातील जागराच्या कीर्तनरूपी सेवेकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या गावातलं आराध्य दैवत पवनसूत हनुमंतरायजी आणि आईसाहेब सावित्री माता यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्याच निमित्त या ठिकाणी हा उत्सव दरवर्षी संपन्न होत असतो. आपल्या उत्सवाची प्रदीर्घ काळाची परंपरा पाहायला मिळते. आपल्या सप्ताहाचं जवळजवळ हे 46वं वर्ष आहे. म्हणजेच आपला सप्ताह आता सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असताना आजच्या या सेवेमध्ये 46व्या या उत्सवातील आजच्या या उपांत्य दिवशी म्हणजेच जागराच्या सेवेप्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. उद्या सकाळी काल्याचं कीर्तन होऊन आपल्या उत्सवाची सांगता होणार आहे. गेल्या 8 दिवसामध्ये अनेक महापुरुषांच्या मुखातून आपण ज्ञानदान श्रवण केलेलं आहे. आमच्या गुरुबंधूंच्या मुखातून भागवत कथेचंही श्रवण आपल्याला घडलेलं आहे. सुंदर प्रकारचा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला आणि आज भगवंताच्या चरणाजवळ आपल्याला काहीतरी मागायचं आहे. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर आजचं हे जे उपांत्य कीर्तन आहे, या उपांत्य कीर्तनाला जागराचं कीर्तन असं म्हणतात. ही जागराची सेवा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये जो काही अलिखित नियम आहे, जो दंडक पूर्वाचार्यांनी आपल्याला घालून दिला की जागराच्या कीर्तन रूपी सेवेकरता कोणता अभंग घ्यावा, तर परंपरेने भगवंताकडे मागणी करणारा, भगवंताकडे प्रार्थना करणारा अभंग सेवेकरता घेतला जातो. आणि म्हणून आज जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे. आपल्याला आज देवाकडे मागायचं आहे. ऐका, मागण्याचा अधिकार कुणाला असतो या संबंधी आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये नेहमी सांगायचे. ते म्हणायचे, बुवा चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन. वेतन घेण्याचा अधिकार त्याला आहे जो चाकरी करतो, जो काहीतरी सेवा करतो. आणि जो चाकरी करतो त्यालाच वेतनाचा खरा अधिकार प्राप्त होत असतो. म्हणून 8 दिवस मनोभावे आपण भगवंताची सेवा केलेली आहे आणि सेवा केल्यानंतर सेवेच्या द्वारे भगवंताला प्रसन्न करून घ्यायचंय आणि आज आपल्याला देवाकडे मागायचंय. देवाकडे आपल्याला मागायचंय. सेवा केल्यानंतर मागण्याचा अधिकारही आपल्याला आज प्राप्त होतोय.
देवाकडे आपल्याला मागायचं आहे. पण ऐका, देवाकडे मागत असताना आपल्याला आपल्या बुद्धीने मागायचं नाही. आपल्या बुद्धीने जर आपण देवाकडे मागायला गेलो तर काय मागणार आहे महाराज? आपण देवाकडे गेल्यानंतर प्रापंचिक पदार्थच मागणार. या व्यतिरिक्त आपण दुसरं काहीच मागणार नाही. तुकोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर आपण काय मागणार? वाढावे संतान गृही भावे धनाधान्य, गृही भावे धनाधान्य, गृही भावे धनाधान्य. हे वाढावे संतान गृही भावे धनाधान्य, भावे धनाधान्य, गृही भावे धनाधान्य. तुकोबरांनी अनुवाद केला पहा. महाराज म्हणतात, जीव देवाकडे गेल्यानंतर काय मागतो महाराज? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव. प्रत्येक व्यक्तीला वाटतं चांगलं खायला मिळावं, चांगलं लिहायला मिळावं, आपण नेहमी चांगले असावे. हीच हाव प्रत्येक संसारिक व्यक्ती करत असतो. आणि मग ही हाव करत असल्यामुळे देवाकडे जरी तो गेला तर देवाकडे गेल्यानंतर संसार वाढावा, संसारातले पदार्थ वृद्धिंगत व्हावे, याच प्रकारची मागणी तो देवाकडे गेल्यानंतर करत असतो. म्हणून ऐका, संसार वाढण्यामध्ये जीवाचं परम कल्याण नाही. संसार वाढत नसतो महाराज. आणि किती आपण संसार केला, आपलं जीवन जरी संसारामध्ये समर्पित केलं, संसार आपल्याला फळ देत नसतो महाराज. कारण या संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबरांनी 15व्या अध्यायामध्ये सुंदर रूपक केलेलं आहे. हे रूपक करत असताना अश्वत्थ वृक्षाचं रूपक ज्ञानोबरांनी केलेलं आहे. या रूपकावर चिंतन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, हा संसार रूपी वृक्ष आहे कसा हो? यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता वृक्षची हा. ज्ञानोबराय म्हणतात, याला फळही नाही आणि याला फुलही नाही, असा वांज असणारा संसार आहे. आणि आपण आयुष्य जरी त्या संसाराला समर्पित केलं, आयुष्यभर आपण संसाराची सेवा केली, तर संसारातून आपल्याला काहीच मिळत नाही. विठ्ठला विठ्ठला हे सगळे प्रपंचातले पदार्थ आहेत कसे? तुकोबरांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. हे पदार्थ आधीही नाही, हे पदार्थ अंतीही राहणार नाही. हे पदार्थ फक्त आपल्याला मध्य काळात दिसतात, आणि जे जे पदार्थ आधीही नसतात, जे जे पदार्थ अंती दिसत नाहीत आणि फक्त मध्य काळामध्ये दिसतात ना, ते सगळे पदार्थ खोटे असतात. विठ्ठला कशाप्रमाणे माहितीये? ज्ञानोबरांनी मृगजळाचं उदाहरण आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. मृगजळाचं, बाबा तुम्हाला मृगजळ माहितीये का? मृगजळ माहितीये तुम्हाला? कुठं पाहिलं तुम्ही? कुठं? उन्हामध्ये पाहिलं. बरोबर आहे, बाबांनी पाहिले मृगजळ. बहुतेक आपल्या सगळ्यांना मृगजळ नावाचा पदार्थ माहिती असेल. तुम्हाला माहितीये बाबा? कुठं पाहिलं तुम्ही? हे मृगजळ दिसतं कुठं? मृगजळ कुठं दिसतं? ऐका, मृगजळ आपल्याला माहित नसेल तर ज्ञानोबरांनी मृगजळाची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये केली बरं का. माऊली बोलतात, का तेजा आणि उखरा भेटी झाली या विरा, मृगजळाची या पुरा रूप होय. ज्ञानोबराय म्हणतात, हे विरा, हे अर्जुना, तेजा आणि उखरा भेटी झाली या. तेजा, तेज म्हणजे काय? सूर्यकिरण, प्रखर सूर्यकिरण उखर जमिनीवर पडल्यानंतर त्या ठिकाणी जे भासतं ना, त्याला मृगजळ असं म्हणतात. त्याला मृगजळ का म्हणतात? मृग नक्षत्रामध्ये प्रकर्षाने हे भासतं, म्हणून याला मृगजळ असं म्हणतात. मृग नक्षत्रामध्ये असणारी सूर्याची प्रखर किरण उखर जमिनीवर पडल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा जो आपल्याला भास होतो ना, त्याला मृगजळ असं म्हणतात. विठ्ठल बाबा, मृगजळाची नदी कुठं उगम पावते माहिती तुम्हाला? तुम्हाला मृगजळ ज्या ठिकाणी दिसलं, त्या मृगजळाचा उगम कुठे झाला हे माहिती आहे? आणि ते मृगजळ शेवटी जाऊन कुठे मिळालं हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. मृगजल
दृष्टांत ज्ञानोबराय देतात मृगजळवत. हे जे मृगजळ आहे हे मृगजळ फक्त मध्य काळामध्ये दिसणार आहे. या मृगजळाच्या नदीचा विचार केला, हा मृगजळाचा पूर आपल्याला जो भासतो त्याचा कुठं उगमही होत नाही आणि त्याचा अंतही आपल्याला लागत नाही. जशा गोदावरी नदीचा गंगेचा विचार जर आपण केला तर गोदावरीचा उगम होतो. कुठं होतो उगम? गोदावरीचा उगम कुठं होतो? ब्रह्मगिरी पर्वतावर. पण या मृगजळाचा विचार करायचा ठरला ना, ज्ञानोबराय म्हणतात ब्रह्मगिरी हुनी न रिगे माझी समुद्री ही न रिगे माझी दिसे वाऊगे मृगांबुजैसे. ज्ञानोबराय म्हणतात जशी ती गोदावरी ब्रह्मगिरीवरून निघते तिथं तिचा उगम होतो, शेवटी ती समुद्राला जाऊन मिळते. पण या मृगजळाचा विचार करायचा ठरला, हे मृगजळाचा उगम कुठून ब्रह्मगिरीवरूनही होत नाही आणि शेवटी मृगजळ हे कुठे समुद्रालाही जाऊन मिळत नाही. हे मृगजळ असं आहे फक्त मध्य काळामध्ये दिसणार आहे. माझी दिसे फक्त मध्य काळामध्ये दिसताना आणि म्हणून ज्ञानोबरांनी शब्द वापरला वाऊगे. वाऊगे म्हणजे काय? खोट आहे मध्य काळामध्ये. म्हणून मी सांगितलं जो पदार्थ आधीही नसतो, जो पदार्थ अंतीही राहत नाही, जो पदार्थ फक्त मध्य काळामध्ये भासतो ना तो पदार्थ खोटा असतो. कशाप्रमाणे? याला उदाहरण दिलं मृगजळाचं. आणि जसं मृगजळ खोटं आहे त्या मृगजळाप्रमाणे हा सगळा संसार खोटा आहे. मृगजळवत जाईल रया. या मृगजळाप्रमाणे हा सगळा संसार खोटा आहे आणि खोट्या संसारामध्ये वर्तन करताना खोट्या संसारातले कितीही पदार्थ आपण देवाकडे मागितले तर त्या पदार्थाच्या प्राप्तीने जीवाचं परम कल्याण नाही. तुका म्हणे नाशिवंत हे सकळ. म्हणून अविनाशी असणाऱ्या परमात्म्याकडे जायचं आणि खोटे पदार्थ देवाकडे मागायचे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ नाही. म्हणून देवाकडे आपल्याला मागायचं आहे पण जीवाच्या बुद्धीने मागायचं नाही, आपल्या बुद्धीने मागायचं नाही. मग मागायचं कुणाच्या बुद्धीने? संतांच्या बुद्धीने. संतांनी जे देवाकडे मागितलं तेच आपल्याला देवाकडे मागायचंय. तुम्ही म्हणाल संत सुद्धा देवाकडे मागत असतात का? आम्ही देवाकडे मागतो आणि संतही देवाकडे मागतात का? मग आमच्यात आणि संतांमध्ये काय भेद आहे? आम्ही मागणार आहे आणि संतही मागणार आहे. पण संतांमध्ये आणि आपल्या सामान्य जीवामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सामान्य जीव जरी मागत असला तरी त्याचं मागणं वेगळं आहे आणि संत महात्मा जरी देवाकडे मागत असला तरी संत महात्म्यांचं मागणं मात्र वेगळं आहे. संत महात्म्यांच्या जीवनाचा थोडासा विचार करा. इकडे बघा, इकडे लक्ष द्या. संत महात्म्यांच्या जीवनाचा थोडासा विचार करा. संतांना मागण्याकरता कोणत्याही प्रकारची इच्छा शिल्लक राहिलेली नाही. एखादी गोष्ट ज्यावेळेस मागायची असते त्यावेळेस अंतःकरणामध्ये इच्छा असावी लागते, कामना असावी लागते. एखाद्या गोष्टीची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की मनुष्य मागण्याकरता प्रवृत्त होतो. व्यवहारातलं उदाहरण सांगायचं ठरलं तर एखादी गोष्ट आपल्याकडे आहे, ती गोष्ट मागण्याकरता एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या दारामध्ये जात नाही, बरोबर की नाही? दुसऱ्याकडे काय मागण्याकरता जातो? जी गोष्ट आपल्याकडे नाही आणि ज्या गोष्टीची आपल्याला इच्छा आहे ती गोष्ट मागण्याकरता जीव दुसऱ्याकडे जात असतो. संत जीवनाचा विचार करा. संत देवाकडे मागतात. संतांना मागण्याकरता कोणत्याही प्रकारची आवश्यकता त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेली नाही. संतांच्या जीवनामध्ये मागण्याकरता कोणत्या प्रकारचा काम शिल्लक राहिला नाही. स्वतः ते सांगतात, काम नाही, काम नाही, झालो बाहेर काम, झालो बाहेर काम, झालो बाहेर काम, काम आहे, काम नाही, झालो बाहेर काम, झालो बाहेर काम, झालो बाहेर काम, काम नाही, काम नाही, झालो
काम नाही झालो पाही रिकामा. कोणत्याच प्रकारचा काम जीवनामध्ये नाही. आणि इथे बोलताना तुकोबारांनी काम शब्द दोनदा वापरला. काम नाही म्हणजे काय आहे हो? कोणत्याही प्रकारचं प्राप्तव्य शिल्लक राहिलं नाही म्हणून काम नाही, आणि कोणत्याही प्रकारचं प्राप्तव्य नाही आणि त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहिलं नाही म्हणून काम नाही, प्राप्तव्य नाही आणि कोणत्या प्रकारचं कर्तव्यही नाही, असं संतांचं जीवन आहे. ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायामध्ये चिंतन करताना संतांचं गोड वर्णन केलं. पहा, ज्ञानोबाराय म्हणतात, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवणी धाले शांतीसी आले पालवनवे. ज्ञानोबाराय म्हणतात, त्यांनी ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान केलेलं आहे आणि संत महात्म्यांनी सुद्धा जीवन केलेलं आहे. कशाचं? पूर्णता जेवणी धाले. आपल्याला पूर्णतेचं जीवन माहित नाही, पूर्णाचं जीवन माहिती आहे आपल्याला. पूर्णाचं जीवन करतो की नाही? पूर्णाचं जीवन नाही, संतांनी जे जीवन केलेलं आहे. आम्ही जगिलो जगिलो आम्ही जगिलो जगिलो आम्ही जगिलो जगिलो आम्ही जगिलो जगिलो नामामृते पूर्ण झालो नामामृते पूर्ण झालो आम्ही जगिलो जगिलो हरे आम्ही जगिलो जगिलो नामामृते सामान्य जीवाचं जीवन वेगळं आहे, संतांचं जीवन वेगळं आहे. नामामृताने तृप्त झालेलं संतांचं जीवन आहे, पूर्णतेला प्राप्त झालेलं संतांचं जीवन आहे. आणि त्या जीवनाने संत तृप्त झालेले आहे. जे ज्यांचे जीवन किंवा वैष्णवांचे घरी झाला पाहुणेर नामाचा उगर वाढीला नामदोरांचं प्रमाण. संतांचं जीवन तृप्ततेला, कृतार्थतेला, पूर्णतेला प्राप्त झालेलं जीवन आहे. पंचदशीकारांनी 2 प्रकारच्या तृप्तीचा विचार केला, सांकुशा तृप्ती आणि निरंकुशा तृप्ती. संतांचं जीवन निरंकुशा तृप्तीला प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे त्यांना मागण्याची आवश्यकताच नाही, कोणत्याही प्रकारची कामना त्यांच्या जीवनामध्ये नाही, त्यामुळे त्यांना मागण्याची आवश्यकताच नाही. तरी सुद्धा संत देवाकडे मागतात. याचं काय कारण आहे? याचं एकच कारण आहे, संत महात्मे देवाकडे मागतात. कशा करता मागतात? कधीतरी असं होतं, भगवान परमात्मा संतांना आग्रह करतो, काहीतरी मागा, मनसे काही मागा. आणि भगवान परमात्म्याने संतांना आग्रह केल्यामुळे भगवान परमात्म्याचा सन्मान राखण्याकरता संत देवाकडे कधी कधी मागण्याकरता प्रवृत्त होतात. आणि दुसरं एक कारण आहे, संत महात्मे देवाकडे का मागतात? स्वतःला कोणत्याही प्रकारची कामना नसताना संत देवाकडे मागतात. तर संत देवाकडे मागतात, स्वतः करता मागत नाहीत. सामान्य जीवांनी देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हे देवाकडे मागवून दाखवतात. विठ्ठल संतांचा 2 प्रकारचा उपदेश जीवा करता आपल्याला पाहायला मिळतो. एक संतांचा शब्दात्मक उपदेश आहे आणि दुसरा संतांचा क्रियात्मक उपदेश आहे. शब्दात्मक उपदेश म्हणजे काय? शब्दांच्या द्वारे, वाङ्मयाच्या द्वारे जगाला संत महात्मे संदेश देतात, जगाला शिकवण देतात. संतांचा उपदेश शब्दात्मक सुद्धा आहे. आणि मग जीवाने देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हे सुद्धा शब्दात्मक उपदेश करताना तुकोबारांनी सांगितलं ना, ऐसे मागा अरे जना नारायणा विनवनी. गोड अभंग तुकोबारांचा आहे. तुकोबारे म्हणतात, देवाकडे गेल्यानंतर जनांनो असं मागा बरं, काम क्रोधा पडे पडो चिरा
नसो मनी कुडी बुद्धी नये वाचे अनुचित वाणी नसो मनी कुडी बुद्धी ऐसे मागा अरे जना. देवाकडे गेल्यानंतर असं मागा हे संत आपल्याला शब्दात्मक उपदेशाने सांगतात. काय होतं, बऱ्याच वेळा शब्दात्मक उपदेश जगाला केला ना, जगावर त्याचं तेवढं परिवर्तन होत नाही. आजकाल शब्दात्मक उपदेश भरपूर चाललेला आहे, पण वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मामा असं म्हणायचे म्हणतात. मामांचं वाक्य असं आहे, मामा म्हणायचे बुवा मनभर करावं आणि कणभर सांगावं असं ते म्हणायचे. आणि दुसरं मामांचं असं वाक्य असायचं, ते म्हणायचे बुवा तुम्ही जगाला काय सांगता याच्यापेक्षा तुम्ही काय वागता हे समाज पाहत असतो. केवळ शब्दात्मक उपदेशाने जगावर तेवढं परिवर्तन घडत नाही जितकं परिवर्तन क्रियात्मक उपदेशाने घडतं. संत महापुरुषांच्या शब्दात्मक उपदेशाचा जगावर परिणाम होतोच, पण आमच्यासारखा सामान्य जीव जगाला शब्दात्मक उपदेश करायला प्रवृत्त झाला त्याचा परिणाम जगावर होत नाही. समाजावर परिणाम होण्याकरता त्याची क्रिया अंगामध्ये स्वीकारावी लागते, अनुष्ठान करावं लागतं. आणि मग अनुष्ठानी जगा देत वडील जे जे असं केल्यानंतर जगामध्ये परिवर्तन होत असतं. म्हणून संत महात्मे जगाला शिकवताना, जगाला उपदेश करताना शब्दात्मक उपदेश तर करतातच, त्याचबरोबर क्रियात्मक उपदेश. पैसे संत जोगी, 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 प्रिया करुणा तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. हा संतांचा क्रियात्मक उपदेश आहे. याकरता तुकोबरांनी 3 दृष्टांतांनी हा सिद्धांत आपल्या समोर ठेवला. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, बाळकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आपण सर्वांनी बहुधा श्रवण केलेला असावा. त्या काळामध्ये पैठण क्षेत्रामध्ये एका माऊलीच्या पोटी जन्माला आलेलं एक छोटस बाळक, लहानपणापासून त्याला जास्त गोड पदार्थ सेवन करण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गुळ असायचा आणि ते लहान बाळ सारखं गुळ खायचं, इतक्या प्रमाणामध्ये गुळ खायचं. कदाचित त्या माऊलीला असं वाटायला लागलं जास्त गुळाचं प्रमाण सेवन केल्यानंतर याला त्रास व्हायला बसला. म्हणून त्या माऊलीला असं वाटलं एखाद्या मोठ्या महापुरुषाने याला सांगितलं, वडीलधाऱ्याने याची समजूत घातली म्हणजे याचं गुळ खाण्याचं प्रमाण जरा कमी होईल असं त्या माऊलीला वाटलं. आणि मग ती माऊली त्या बाळाला घेऊन त्या काळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे घेऊन आली. नाथ बाबांकडे घेऊन आल्यानंतर ती माऊली म्हणायला लागली, बाबा अहो बाबा माझ्या बाळाला सांगा
की जरा गुळ कमी खात जा, तुम्ही सांगितलं तर ते बाळ ऐकल. असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी ऐकल्याबरोबर लगेच उपदेश करण्याकरता सुरुवात केली नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, माऊली 8 दिवसांनी तुझ्या बाळाला घेऊन माझ्याकडे परत ये. असं म्हटल्यानंतर ती माऊली बाळाला घेऊन घरी गेली आणि घरी गेल्यानंतर 8 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या बाळाला घेऊन नाथ महाराजांकडे आलेली आहे. नाथ महाराजांकडे आल्यानंतर मग नाथ महाराजांनी त्या बाळाला जवळ घेतलं आणि अगदी प्रेमळ शब्दामध्ये त्या बाळाला सांगितलं, बाळा गुळ खाणं चांगलं नाही, गोड पदार्थ अधिक प्रमाणामध्ये सेवन करणं चांगलं नाही, त्यामुळे तू आजपासून गुळ खायचं बंद कर, असं त्या बाळाला सांगितलं. ऐकल्यानंतर माऊलीचंही समाधान झालं. बाळानेही कबुली दिली की बाबा तुम्ही आजपासून सांगताना मी गुळ खायचं बंद करणार आहे. माऊलीचंही समाधान झालं. बरं झालं बाबांनी उपदेश केला, परंतु माऊलीच्या अंतःकरणामध्ये एक शंका कुठेतरी निर्माण झाली आणि माऊलींनी सांगितलं, बाबा तुम्ही आज जे सांगितलं तेच तुम्ही 8 दिवसापूर्वी सांगू शकत होता, पण ही गोष्ट सांगण्याकरता तुम्ही 8 दिवसाचा कालावधी कशा करता मागून घेतला? जे आज सांगायचंय ते तुम्ही 8 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी माझ्या बाळाला घेऊन तुमच्याकडे आले त्या दिवशी ही गोष्ट तुम्ही सांगू शकत होता, पण 8 दिवस तुम्ही का सांगितलं नाही, आजच तुम्ही ही गोष्ट का सांगितली? असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी त्या माऊलीचं समाधान करताना असं म्हटलं, अगं माऊली, मी 8 दिवसाचा कालावधी घेतला, त्या दिवशी मी सांगितलं नाही. त्या बाळाला मी त्या दिवशी सांगण्याचा अधिकार मला नव्हता. का नव्हता? कारण मी स्वतः गुळ खात होतो, मीच गुळ खात होतो. गुळ खाण्याची सवय मलाच जास्त होती आणि म्हणून एखादी गोष्ट दुसऱ्याला करू नये असं सांगायचं असेल त्याचं अनुष्ठान अगोदर आपल्या जीवनामध्ये घडावं लागतं, तरच आपण त्याला ती गोष्ट सांगू शकतो. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, असं होण्याची शक्यता असते, असं होण्याची शक्यता असते. आणि म्हणून माऊली 8 दिवसाचा कालावधी मी तुझ्याकडे मागून घेतला. या येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी माझ्या इंद्रियांवर असा संयम ठेवला आणि गुळ पदार्थ खाण्याचा पूर्णपणे बंद केला. आणि मी बंद केल्यानंतर 8 दिवसानंतर मला अधिकार प्राप्त झाला या छोट्याशा बाळाला सांगण्याचा की बाळा तो गुळ खाऊ नको. मला हे सांगायचंय, संत महात्मे आपल्या क्रियेतून जगाला उपदेश करतात. अलीकडच्या काळामध्ये एक थोर सत्पुरुष होऊन गेले. त्यांचं नाव वरुली गावामध्ये ज्यांचा जन्म झाला, वैकुंठवासी प्रातस्मरणीय भाऊसाहेब महाराज वरुलीकर. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आजीवन त्यांनी ज्ञानदानाचं कार्य केलं. फार मोठा ज्यांचा अधिकार. त्यांची वैराग्याची साधना अशी खडतर होती, महाराज पहाटे 2:30 वाजता उठावं. 2:30 वाजता उठून त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. 8 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत या तिन्ही ग्रंथांचं पारायण ते करत असत. फार मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा, फार मोठा परमार्थाची साधना त्यांच्या जीवनामध्ये असायची. शेवटच्या काळामध्ये शरीर ज्यावेळेस थकलं, शरीर वृद्धापकाळ प्राप्त झाला, त्या काळामध्ये सुद्धा बाबा पहाटे लवकर उठत असत. मग त्या काळातल्या काही विद्यार्थ्यांनी प्रार्थना केली की बाबा तुम्ही एवढ्या पहाटे 2:30 वाजता कशाला उठता? एवढ्या पहाटे उठायची काय गरज आहे, जरा थोडं उशिरा उठत जा. असं म्हटल्यानंतर त्यांच्या मुखातून आलेलं वाक्य महत्वाचं होतं. त्यांनी सांगितलं, बाळांनो, अरे मी 2:30 वाजता उठतो म्हणून कुठेतरी माझ्याकडे पाहून तुम्ही कमीत कमी 5 वाजता तरी उठता. विठ्ठल 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 जे निष्कामता झाले, ज्ञानोबा म्हणतात, तयाही कर्तव्य असे उरले लोकालागी. त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कर्तव्य शिल्लक असतं बाकीच्या लोकांकरता. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले जैसा. ज्ञानोबाने दिलेला दृष्टांत किती गोडे माऊली. एखादा आंधळा मनुष्य निघाला, आंधळ्याला चालता येत नाही, आंधळ्याला एखाद्या देखण्या मनुष्याला घेऊन चालवं लागतं की नाही? आणि म्हणून त्या आंधळ्याला मार्ग दाखवण्याकरता जसं देखण्या व्यक्तीला चालवं लागतं, वास्तविक पाहता आंधळ्याला मार्ग दाखवणारा डोळस व्यक्ती चाललेला आहे. त्या डोळस व्यक्तीला कुठे जायचं नसतं, पण त्या आंधळ्या व्यक्ती करता त्या डोळस व्यक्तीला आंधळ्या करता फिरावं लागतं. मला इकडे घेऊन चल, मला तिकडे घेऊन चल. त्या आंधळ्या व्यक्ती करता त्या डोळसाला जसं त्याला मार्ग दाखवण्याकरता फिरावं लागतं, त्या प्रकारे संत जीवन या जगामध्ये आहे. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा, सांगुनी नाही आचरोनी. विठ्ठल विठ्ठल सारखे संत महात्मे
क्रियेतून आपल्याला दाखवून देतात की देवाकडे गेल्यानंतर काय मागावं. देवाचा आग्रह सांभाळण्याकरता म्हणा, जगाला क्रियात्मक उपदेश करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय आज देवाकडे मागण्याकरता तयार झाले बरं का. तुकोबाराय आज देवाकडे मागण्याकरता तयार झाले. बहुधा असं व्हायचं, जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर प्रत्येक वेळीच भगवान परमात्मा तुकोबारायांच्या मुखाकडे पाहायचा. भगवान परमात्मा तुकोबारायांच्या मुखाकडे पाहायचा. कशा करता पाहत असावा. देवाला असं वाटायचं एकदा तरी यांनी तोंड उघडावं आणि एकदा तरी तोंड उघडून माझ्याकडे काहीतरी अपेक्षा करावी, कामना करावी. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुकोबारांनी काहीतरी मागावं म्हणून भगवान परमात्मा तुकोबारांच्या मुखाकडे पाहायचा. महाराज मुखाकडे पाहायचा. आता आपण सुद्धा देवाच्या दर्शनाला जातो आणि देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाला म्हणावं लागत नाही काहीतरी मागा. आपण दर्शन बारीमध्ये असतानाच आपल्या मुखामध्ये संकल्पना सुरू होतात. देवाकडे गेल्यानंतर काय काय मागायचं. सामान्य जीवाच्या मागण्याचा देवाला कंटाळा येतो आणि जीवाने मागू नये असंच देवाला वाटतं. पण संत महात्म्यांनी देवाकडे मागावं असं देवाला वाटत राहतं. का बरं असं वाटतं. संत महापुरुषांचं जीवन असं आहे, तुकोबारांनी वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागते. आपला जीव भाव देवाला अर्पण करतात पण या मोबदल्यात मात्र देवाकडून कशाचीही अपेक्षा करत नाही. आणि याचा परिणाम असा होतो महाराज, भक्तांनी केलेल्या भक्तीचं ऋण देवाच्या मस्तकावर होतं. भक्त ऋणी देव बोलते पुराणे. पुराणांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे भगवान परमात्मा भक्त ऋणी आहे. आणि भक्तांनी केलेली जी भक्ती आहे, तुकोबारांनी सुद्धा तुकोबारांनी आपलं ब्रीद सांगितलंय. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेव सेवा. आणि अशा निष्काम सेवेतून देवाच्या मस्तकावर सुद्धा ऋण होतं आणि देवाला सुद्धा वाटत राहतं या भक्तांच्या ऋणातून मी कधी उतराई होईल. भक्तांनी काहीतरी मागितल्याशिवाय मात्र परमात्मा ऋणातून उतराई होऊ शकत नाही. आणि म्हणून ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न परमात्मा प्रत्येक वेळेस करायचा. पण तुकोबाराय मात्र देवाकडे कधीच काही मागत नव्हते. पण आज मात्र तुकोबाराय स्वतःहून देवाकडे मागण्याकरता ज्यावेळेस प्रवृत्त झाले त्यावेळेस देवाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. भगवान परमात्म्याचं मुख प्रफुल्लित झालं. तुकोबाराय म्हटले देवा आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे बरं. असं म्हटल्यानंतर भगवंताला अत्यंत आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर तुकोबाराय म्हटले पण मी मागणार आहे म्हणजे माझ्या आवडीचं मी तुझ्याकडे मागणार आहे. तू जे देणार आहे ते मी स्वीकारणार नाही. मला जे मागायचंय ते अजून ऐकून घे आणि नंतर आनंदित हो. मी काय मागणार आहे हे तर आधी ऐकून घे. असं म्हटल्यानंतर भगवान म्हटले बरं बाबा तुम्ही म्हणाल ते मागा, पण जे मागायचंय ते तर मागा, नक्की काहीतरी मागा. असं म्हटल्यानंतर तुकोबाराय भगवान तुझं मागणे ते देवा, 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 तुझं मागणे ते
तुकोबरा देवाला म्हणतात देवा. या ठिकाणी संबोधन वापरलंय देवा करता. देवा, हे देवा, तुझ मागणे ते. महाराज म्हणतात देवा. कशाला म्हणतात देवा? दिव प्रकाशने नावाच्या धातूपासून देव शब्द बनला. दिव्यती इति देवः. या दिव धातूचे 10 अर्थ केलेले आहेत. देव शब्दाचे 10 अर्थ होतात. देवा, हे देवा, तुझं मागणे ते. देवा, तुझ्याकडे आम्हाला ते मागायचंय. ते मागायचंय म्हटल्यानंतर भगवंताच्या अंतःकरणामध्ये एक उत्कंठा जागृत झाली. महाराज आपल्याकडे काय मागणार आहेत नेमकं? आणि मग भगवंताची उत्कंठा शांत करण्याकरता महाराज म्हणतात ते मला मागायचंय काय? आम्हा तुझी चरण सेवा. देवा, तुझ्याकडे मागायचंय. काय मागायचंय? तुझी चरण सेवा आम्हाला मागायची आहे. विठ्ठल तुकोबरा देवाला म्हणतात देवा, मी तुझ्याकडे चरण सेवा मागतोय. आणि ऐक देवा, मी जे तुझ्याकडे मागतोय ना ते नवीन काही मागत नाही, जुनच मागतोय. माझ्या वाड वडिलांनी सुद्धा तुझ्याकडे काय मागितलंय? चरण सेवाच मागितली माझ्या आणि माझ्या वाड वडिलांची मिरासदार आहे. माझ्या वडिलांची मिरास गा देवा. माझ्या वडिलांची मिरास गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिरास गा देवा. माझ्या वडिलांची मिरास गा तुकोबरा देवाला म्हणतात देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या वाड वडिलांची ही मिरासी आहे. काय मिरासी आहे? तुझ्या चरणांची सेवा. देवा, हे माझी मिरासी, आव तुझे पाया पाशी. तुझे पाया पाशी ठाव तुझे. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. आपुले जतन करीन आपुले. देऊनिया जीव वडिले साधियेला ठाव. साधियेला ठाव वडिले साधियेला. तुका म्हणे देवा, जुनाट हे माझी सेवा. जुनाट हे माझी सेवा. जुनाट हे. अशी ही जुनाट सेवा आहे. आणि म्हणून आज सुद्धा जगद्गुरु तुकोबारांच्या पालखी समोर हीच कामना केली जाते. विठ्ठल भगवान परमात्म्याच्या चरण सेवेचा आग्रह तुकोबारांच्या जीवनात दिसतो. आणि वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाचा विचार करा. सगळ्या संतांच्या जीवनामध्ये भगवंताच्या चरण सेवेला अनन्य साधारण महात्म्य आहे. सगळ्या संतांना भगवान परमात्म्याचे चरण अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून संतांना असं वाटतं अखंड देवाच्या चरणाजवळ राहावं. अखंडित असावे ऐसे वाटते पायी. अखंड देवाच्या पायाजवळ राहावं असं वाटतं. तुका म्हणे ते हे बलिया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासे. अगदी जवळ राहिलेले, अगदी देवाच्या चरणाजवळ. आणि म्हणून ज्ञानोबांना सुद्धा वाटतं
भगवंताच्या चरणाजवळ राहावं, देवाची चरण सेवा करावी. आणि म्हणून ज्ञानोबरे आपल्या मनाला उपदेश करतात. ऋणो झुणो ऋणो झुणो रे भ्रमरा, ऋणो झुणो ऋणो झुणो रे भ्रमरा, सांगितू अवगुणो रे भ्रमरा, सांगितू अवगुणो रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. ज्ञानोबा म्हणतात तसं नामदेव राय सुद्धा बोलतात. देवा देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरी नाथा, हेची देवा पै मागत, चरण सेवा खंडित, चरण सेवा खंडित. नामदोऱ्या देवाकडे हेच मागतात. तुकोबराईकडे चला. तुकोबराय म्हणतात देवा अरे माझं मन मी तुझ्या चरणाला आंदन देऊन टाकलेलं आहे. तुला माझी परीक्षा घ्यायची आहे. माझं चित्त कसून पाहायचंय. पहा माझे चित्त पाहे कसून, माझे मन पाहे कसून, चित्त न ढळे तुझ पासून, कापून देईल शिर पहा कृपण की उदार, मजवरी घाली घन परी मीन सोडी चरण. मरणची भाषा. आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, तुझे चरण दे हरी, आता कोठे धावे मना, तुझे चरण दे हरी, तुमचे चरण, तुमचे चरण, हे तुमचे चरण घरी भाग घे सिना गेला, भाग घे सिना गेला. आता तुझे धावे म्हणा, तुमचे चरण दे हरी, आता तुझे धावे म्हणा, तुमचे चरण दे हरी, तुमचे चरण, तुमचे चरण, तुमचे चरण दे हरी, भाग गेला सिना गेला, भाग गेला सिना गेला. मन तुमच्या चरणाजवळ स्थिरावलं, शांत राहिलं. आता ते कुठं धावत नाही, तुझ्या चरणाजवळ अखंड राहिलेला आहे. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले. तुकोबराय सांगतात मन तुझ्या चरणाजवळ स्थिरावलेला आहे. जेथे लक्ष्मीचा वास, गंगा आली पापा नाश, तुझी पाऊले सुकुमार, येते मन माझे भ्रमर. माझं मन तिथं भ्रमर झालेलं आहे आणि तुझ्या चरणाजवळ थांबलेलं आहे. आणि अखंड चरणाची सेवा घडावी अशी कामना तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये आहे. तुकोबराय म्हणतात देवा अरे ह्याच जन्मामध्ये तुझी चरण सेवा करायची तुझी आहे. चरण सेवा साधा भया, तुझी चरण सेवा
नाही देवा न पुरे हा जन्म हे सुख साठीता पुढतीही आता हेच मागो आणि म्हणून हीच सेवा करण्याकरता घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया देवा तुझी चरण सेवा साधण्याकरता मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि पुन्हा जन्म धारण करून मला पुन्हा या ठिकाणी यायचंय. आता चरण सेवेविषयी इतका अट्टहास भगवान परमात्म्याने ऐकला आणि भगवान म्हणतायत काय तू बरं आहे, काय मागताय, मागून मागून काय मागितलं, चरण सेवा, दुसरं काहीतरी मागाणा. आणि देवाने प्रश्न विचारला, महाराज माझी चरण सेवा तुम्ही मागता, असं माझ्या चरणाजवळ आहे तरी काय? असं म्हटल्यानंतर तुझे पायी सुख सर्व आहे, देवा तुझ्या चरणाजवळ सुख आहे आणि देवा तुझ्या चरणाजवळ असणारं जे सुख आहे त्याचं काय वर्णन करून सांगावं, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊका नाही तुझ. देवा या सुखाचा अनुभव मात्र तुला नाही, पण या सुखाचा अनुभव मात्र दोघांना आहे. कुणाकुणाला आहे? एक आमची आई आणि आम्ही तिची लेकर, या दोघांनाच या चरण सेवेच्या सुखाचा अनुभव ठाऊक आहे. म्हणजे कुणाकुणाला? आम्ही एक एका ग्वाही माय पुते जाणो ते निवृत्ते सुख दोघे. एक एका ग्वाही माय पुते, आमची माय कोणती माय? लक्ष्मी माई. ती अखंड देवाच्या चरणाजवळ थांबलेली आहे. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसे मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडूनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. चरण सेवेचं भाग्य तिच्या वाटेला आलं म्हणून चरण सेवेचं माधुर्य तिला माहिती आहे आणि दुसरं माधुर्य आम्हाला माहिती आहे. आम्हा भक्तांना या चरण सेवेचा अनुभव ज्ञात आहे आणि म्हणून या चरण सेवेचं सुख वर्णन करता येत नाही, अवर्णनीय असं सुख आहे. म्हणून या चरणाच्या ठिकाणी आम्हाला राहायचं आहे. या चरणाचं वर्णन करताना एकादश स्कंदामध्ये या चरणाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. आणि मग या श्लोकावर नाथ महाराजांनी भागवतामध्ये विस्ताराने चिंतन केलेलं आहे. ध्येय सदा परिभवग्नम अभीष्टदोहम तीर्थास्पदम शिवविरंचिनुतं शरण्यम भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतम वंदे महापुरुष ते चरणारविंदम. ध्येय सदा असं म्हटले, ध्येय सदा, सदैव या चरणांचं ध्यान करावं, सदैव ध्यान करावं. भगवंताच्या चरणावर काही चिन्ह आहेत, त्या चिन्हांचं ध्यान करायला सांगितलं. भगवंताच्या चरणावर 4 कलश आहेत, भगवंताच्या चरणावर त्रिकोण आहे, भगवंताच्या चरणावर पुष्पाचं चिन्ह आहे, भगवंताच्या चरणावर यवाचं चिन्ह आहे, अशी अनेक, भगवंताच्या चरणावर अंकुशाचं चिन्ह आहे. कधी कधी ज्ञानोबरायांच्या चित्रामध्ये आपल्याला प्रतिमेमध्ये मी ही सगळी चिन्ह ज्ञानोबरायांच्या चरणावर पाहायला मिळतात. भक्तमाल ग्रंथामध्ये या सगळ्या चरणांचं विस्ताराने चिंतन केलेलं आहे. वज्राचं चिन्ह भगवंताच्या चरणावर आहे. या एक एक चिन्हाचं ध्यान करावं म्हटले. ध्येय सदा, सदैव या चरणातील चिन्हांचं ध्यान आपण केलं ना, या चरणाच्या चिन्हाच्या ध्यानाने जीवाला काही फलांचा विचार त्यांनी सांगितला. काय काय फल प्राप्त होतात? यवाचं चिन्ह आहे चरणावर, त्या यवाचं ध्यान आपण केलं, यवाचं ध्यान करणारा मनुष्य जीवनामध्ये कधीच उपवाशी राहत नाही. अन्नधान्याची समृद्धी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते. भगवंताच्या चरणावर चतुर्विध कलश आहेत. भगवंताच्या चरणावर असणाऱ्या त्या कलशाचं ध्यान केलं, जीवाला चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. भगवंताच्या चरणावर त्रिकोणाचं चिन्ह आहे, त्या त्रिकोणाचं चिंतन केलं तर मनुष्य गुणातीत होतो, त्रिगुणाच्या पलीकडे जातो. भगवंताच्या चरणावर अशी अनेक चिन्हे. वज्राचं चिन्ह आहे, वज्राचं ध्यान केलं तर त्या वज्राच्या द्वारे अंतःकरणातल्या पापाचा विनाश होतो. अशा अनेक चरणांचं चिंतन करायला सांगितलं. ध्येय सदा परिभवग्नम अभीष्टदोहम. आता या पदापदाचं चिंतन करायचं म्हटलं की आपला सगळा वेळ इथंच संपून जाणार आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊ. तीर्थास्पदम, असं हे चरण परमात्म्याचे आहेत आणि म्हणून या चरणाची सेवा संत महात्मे मागतात. या चरणाची सेवा आम्हाला दे असं देवाला म्हणतात. हे सगळं देवाने ऐकल्यानंतर भगवान म्हटले, महाराज दुसरं काहीतरी मागाणा, दुसरं काहीतरी मागाणा. अनेक भक्त माझ्याकडे येतात, काय काय मागतात, कोण कोण काय काय मागतंय आणि तुम्ही फक्त चरणसेवेची अभिलाषा करता.
दुसरं काहीतरी मागा. हे ऐकल्यानंतर तुकोबारे म्हणतात, खबरदार दुसरं मला काही द्यायला लागला तर, तू जर द्यायला लागला तर ती मी घेणार नाही. अभंगाचं दुसरं आनने गोगेची तारी, आनने गोगेची तारी, आनने गोगेची तारी, आनने गोगेची तारी, आनने तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा जे मी मागतोय तेच मला दे. आन निघो, बाकीच्या गोष्टी जर तू द्यायला लागला ना ते मी घेणार नाही. आन देसी तरी निघो, बाकीच्या गोष्टी तुम्हाला द्यायला लागला तर मी घेणार नाही. महाराज तुकोबाराय सुद्धा देवाला म्हणतात, देवा जातीचे मी पुढे, जातीचे मी वाण, माझ्या पुढे नका मज पुढे ठकाठकी माझ्या पुढे चालणार नाही. आणि देवा तुला लई घाण खोड लागली, सवय लागली वाईट, मला माहिती आहे. तुझं लागली हे खोडी पांडुरंगा बहु कुडी, तुला अशी घाण सवय लागली. भक्त जर परमार्थ करायला लागला, तो जर अंतर्मुखपणाने परमार्थ करायला लागला, त्याच्या पुढे अनेक प्रकारची प्रलोभनं आणून ठेवण्याचं काम तू वेळोवेळी करत असतो. माझ्या जीवनामध्ये हेच तू केलं देवा. नावडी जे चित्ता त्याची होसे पुरविता, ज्या गोष्टी आम्हाला आवडत नाहीत, ज्या गोष्टी परमार्थाला अत्यंत प्रतिकूल आहेत, अशा गोष्टी तू आमच्या समोर आणून ठेवतोस. हे आता माझ्या पुढे चालणार नाही, हे मी सहन करणार नाही. तू जरी मला बळच द्यायला लागला तरी सुद्धा मी स्वीकारणार नाही. मला जे पाहिजे तेच तू दिलं पाहिजे. मग कदाचित देवा तू काय काय मला देशील, रिद्धी सिद्धी मुक्ती चारी, या सगळ्या गोष्टी आन शब्दातून घ्यायच्या. या सगळ्या गोष्टी जरी तू द्यायला लागला तरी निघो, घेणार नाही, स्वीकारणार नाही. महाराजांनी कोणकोणत्या गोष्टींचा निषेध केलाय ऐका, याचाच विचार करून आपल्याला पुढे जायचंय. रिद्धी सिद्धी मुक्ती चारी, या चार गोष्टी जरी तुम्हाला द्यायला लागलास तरी मी ती स्वीकारणार नाही असं महाराज म्हणतात. काय काय आहे रिद्धी सिद्धी? सुरुवातीला दोन गोष्टी सांगितल्या. रिद्धी सिद्धी देवा जरी तू माझ्या समोर आणून ठेवल्या, पण रिद्धी सिद्धी मी मात्र स्वीकारणार नाही. आणि खरा जो भक्त असतो तो एकदा परमार्थ करायला लागला, विशिष्ट एका अवस्थेपर्यंत गेला, रिद्धी सिद्धी येऊन त्याला प्रतिबंध करत असतात. ज्ञानोबरांनी म्हटलं, तया महेंद्रादी पदे करिता ती वाट वधे, आणि रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडून ठाके. रिद्धी सिद्धी न पाचारिता त्या धुंडी ती हरिभक्ता. या रिद्धी सिद्धी येतात आणि भक्ताला बळच प्राप्त होण्याचा, भक्ताचा स्वीकार करतात, भक्ताकडे येतात, पण भक्त मात्र रिद्धी सिद्धीचा स्वीकार करत नाहीत. तुकोबारा देवाला म्हणतात, तू रिद्धी सिद्धी जर मला द्यायला लागला, दुसऱ्या भक्ताला दे, ज्याला पाहिजे त्याला दे, मला लागत नाही, मी मात्र स्वीकारत नाही. रिद्धी सिद्धी स्वीकारायला आम्ही काय तुला चुंबळे वाटायला लागलो काय? रिद्धी सिद्धी देसी आम्ही चुंबळी न होत ऐसी, आम्ही तसले चुंबळी भक्त आहोत का?
काही मागायला आम्ही हे मात्र तुझ्याकडे मागत नाही. आणि नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये गोड चिंतन केलं पहा. नाथ महाराज म्हणतात जसा राजहंस पक्षी असतोय की नाही, राजहंस पक्षी. बाबा राजहंस पक्षी काय पितो बाबा? राजहंस पक्षी चहा पितो, बरोबर आहे ना? चहा त्याला लय आवडतो, जसा आपल्याला आवडतो तसा राजहंसाला चहा, बरोबर ना? काय पितो राजहंस पक्षी? दूध पितो, दूध. राजहंसाच्या चोचेमध्ये देवाने असं सामर्थ्य दिलेलं आहे की ती ही पाणी आणि दूध एकत्रित करून आपण त्याच्या समोर ठेवलं तर राजहंस पक्षी काय करतो? केवळ दुधाचं सेवन करतो. नेले राजहंस पाणी नेले राजहंसे पाणी काही असं कुठं तुम्हाला कानाला ऐकायला आलं का? राजहंस फक्त पाणीच पिला असं होत नाही. राजहंस पक्षी पाणी पित नसतो, तो राजहंस आहे. राजहंस दूध पितो. तसं नाथ महाराज म्हणतात सिद्धी लावी पिसे. ते पिसे लावणाऱ्या सिद्धींना विचारतो कोण? हे सगळे हरिभक्त राजहंस पक्षासारखे आहेत. आणि राजहंस पक्षी जसा आसार पदार्थाचं सेवन करत नाही, सार पदार्थाचं सेवन करतो, तसे हरिभक्त सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आसार असणाऱ्या रिद्धी-सिद्धींचा त्याग करतात आणि सार असणाऱ्या भगवन नामाला स्वीकारत असतात. भगवत तुकोबाराय सांगतात रिद्धी सिद्धीने घो, रिद्धी सिद्धी आम्ही स्वीकारणार नाही, पुढे चला. रिद्धी सिद्धी स्वीकारणार नाही. मग कदाचित भगवान म्हटले रिद्धी सिद्धी नाही लागत ना, अहो मुक्ती तरी घ्या ना. मुक्ती तर स्वीकारायला पाहिजे ना, मुक्ती नको का? मुक्त तर प्रत्येकाला व्हायचं की नाही. आणि जन्माला आल्यानंतर 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले. त्याच्यामध्ये मोक्ष नावाचा पुरुषार्थ सांगितला की नाही. मोक्षकाने प्रत्येकाने प्राप्त करायलाच पाहिजे. मुक्ती तर प्रत्येकालाच हवी आहे. पण तुकोबाराय सांगतात मुक्ती सुद्धा नको. इथंच म्हणत नाहीत, अनेक ठिकाणी देवाला म्हणतात देवा तुला मी विनंती करतो रे बाबा, देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. देवा मला मुक्ती नको, न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती नको. अनेक ठिकाणी तुकोबारांनी सांगितलं देवा मला मुक्ती नको. आणि या ठिकाणी सुद्धा तुकोबाराय देवाला म्हणतात देवा मला मुक्ती नको. का बरं तुकोबाराय मुक्तीचा निषेध करतात? विठ्ठल बोलताना फक्त मुक्ती शब्दावर तुकोबाराय थांबले नाही, पुढे शब्द महाराजांनी वापरलाय मुक्ती चारी. 4ही प्रकारच्या मुक्ती देवा तुम्हाला द्यायला लागला ना तरी सुद्धा त्या 4ही प्रकारच्या मुक्ती मी तुझ्याकडून स्वीकारत नाही. 4 प्रकारच्या मुक्ती आपण नेहमी श्रवण करतो. पहिली मुक्ती कोणती? सलोकता. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता. सलोकता म्हणजे काय? ज्या लोकांमध्ये परमात्मा राहतो त्या लोकांमध्ये आपल्याला जायला मिळणं याला म्हणतात सलोकता नावाची मुक्ती. 4ही मुक्तीची प्रमाण हरिपाठातलीच तुमच्या समोर ठेवतो. ज्ञानोबांनी सांगितलं ना वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनाची प्राप्ती आपल्याला होते. आणि म्हणून वैकुंठाला जाणं म्हणजे परमात्मा वैकुंठ लोकात राहतो म्हणजे वैकुंठ लोकाची प्राप्ती होणं याला कोणती मुक्ती म्हणतात? ऐकताय ना तुम्ही बाबा? कोणती मुक्ती? सलोकता. सलोकता नावाची मुक्ती. पुढे चला. सलोकता नावाची मुक्ती आहे. पुढे आहे समीपता नावाची मुक्ती. समीप जाणं म्हणजे जवळ जाणं. श्रोते तयार आहे? 46 वर्षांची श्रोते येते. तर समीपता. समीप म्हणजे जवळ जाणं. देवाच्या जवळ जायला मिळणं. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याच्या जवळ जायला मिळतं देवाच्या. ही कोणती मुक्ती झाली बाबा? वर्णन केलं तुम्ही तर
वरच चढले. समीपता दुसरी मुक्ती, सलोकता झाली आणि समीपता. पुढे चला, पुढची आहे स्वरूपता. स्वरूपता म्हणजे काय? भगवंतासारखं रूप आपल्याला प्राप्त होतं. मातृपितृ भ्रात्रा सगोत्र अपार. तिसरी मुक्ती सांगत होतो, स्वरूपता. स्वरूपता म्हणजे भगवान परमात्म्यासारखं रूप आपल्याला प्राप्त होणं, याला म्हणतात स्वरूपता नावाची मुक्ती. आता देवाचं स्वरूप कसं आहे? देवाचं स्वरूप कसं आहे? चतुर्भुज परमात्म्याचं रूप आहे. विष्णू मूर्ती चतुर्भुज, शंख चक्र हाती, गळा पद्मा वनमाळा शोभती. एवढं पुढचं उद्या ऐका कालेज कीर्तनात. तर विष्णू मूर्ती चतुर्भुज, परमात्मा चतुर्भुज आहे आणि म्हणून परमात्म्यासारखं रूप आपल्याला प्राप्त होणं, याला म्हणतात स्वरूपता नावाची मुक्ती. पुढे चला, चौथी मुक्ती आहे, त्याला म्हणतात सायुज्य नावाची मुक्ती. सायुज्य नावाची मुक्ती म्हणजे काय? युज नावाचा धातू आहे. युजना म्हणजे जोडणे. सायुज्य म्हणजे भगवंताशी एकरूप होणे, याला म्हणतात सायुज्य मुक्ती. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. हे निजस्थान प्राप्त होणं म्हणजे भगवत रूपता प्राप्त होणं, याला म्हणतात सायुज्य मुक्ती. पण तुकोबराय देवाला म्हणतात एकही मुक्ती मला नको. वृत्ती सिद्धी मुक्ती चारी, जाऊ द्या बाकीच्या गोष्टी. तुकोबराय देवाला म्हणतात दे नलगे देवा मज तुझे हे वैकुंठ, सायुज्यता पट्ट नलगे मज. सलोकता नको, स्वरूपता नको, सलोकता स्वरूपता ह्या तो मुक्ती नकोच, पण तुकोबराय सायुज्य मुक्ती सुद्धा नको म्हणतात. सायुज्य मुक्ती म्हणजे काय? धर्म या सगळ्या मुक्तीपेक्षा सायुज्य मुक्ती ही सर्वश्रेष्ठ मुक्ती सांगितली. भगवत रूपता प्राप्त होणं ही मुक्ती सुद्धा तुकोबारायांना नको आहे. का बरं या मुक्ती तुकोबारायांना नको आहे? थोडासा विचार करून आपल्याला पुढे जायचंय. तर ऐका, तुकोबाराय म्हणतात मला सलोकता नावाची मुक्ती सुद्धा नको. कारण तुकोबारायांना काय करायचंय? भगवंताच्या चरणांची सेवा करायची. आणि भगवंताची चरण कुठे आहेत? हो, वैकुंठात नाहीयेत. भगवंताचे चरण वैकुंठातच आहेत, पण अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका, अशा भूवैकुंठामध्ये ते चरण आहेत. आणि त्या चरणांची सेवा आम्हाला करायची म्हटल्यानंतर वैकुंठात जाऊन काय करायचं? वैकुंठात जाऊन काय बा करावे, उगाची पैसावे, मौन्य रूप म्हणून नलगे देवा तुझ मज तुझे हे वैकुंठ. वैकुंठ नको, वैकुंठ नको. पुढे चला, तुकोबारायांना भगवंताच्या चरणाची सेवा करायची आहे. तुकोबाराय म्हणतात समीपता मुक्ती नको, भगवंताच्या समीप जायला नको. भगवंताच्या समीप आम्हाला जायचंय, पण कोणत्या चरणाच्या समीप जायचंय? ते हे समचरण सांजिरे विटेवरी, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. या भगवंताच्या समीप आम्हाला जायचंय, त्यामुळे ती समीपता नको. स्वरूपताही नको आम्हाला. स्वरूपता नको आहे त्या देहामध्ये राहून आम्हाला त्या चरणाची सेवा करायची. आणि सायुज्यता मुक्ती तर नकोच, कारण सायुज्यता मुक्ती प्राप्त झाली तर आम्ही भगवंताशी एकरूप होणार. आणि एकरूप झाल्यानंतर भोग्य पदार्थ, भोग्य पदार्थाचा आनंद, भोग्य पदार्थाचा आनंद भोक्त्याला कधी प्राप्त होतो? ज्यावेळेस भोक्ता भोग्य पदार्थाहून वेगळा असतो त्या काळामध्ये. तुकोबारायांचं प्रमाण आहे जळ न खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा, तेने गोडी निवडली. भोगता निराळा राहिला तर भोगत्या पदार्थाला आनंद स्वीकारता येतो. म्हणून महाराज म्हणतात मोक्ष सुद्धा आम्हाला नको. आनने गो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्ती चारी, या सगळ्या गोष्टी मला नको असं महाराज म्हणतात. महाराजांना हवं तरी काय? तर चरण सेवा करायची. आणि चरण सेवेकरता अजून काही गोष्टी तुकोबारायांना अपेक्षित आहेत, त्याचा विचार आपल्याला थोड्या वेळामध्ये करायचा आहे. तत्पूर्वी सर्वांनी एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमाने नामचिंतन करायचंय.
सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने देवाच्या नामाचा घोष करायचा आहे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आनने गोदेसी तरी रिद्धिसी मुक्तिचारी. मग हवंय तरी काय? ही चरण सेवा घडण्याकरता संत संगती सर्व संत संगती सर्व काळ संत संगती सर्व काळ संत संगती सर्व काळ. हवं तरी काय? संतांची संगती मिळावी ही अपेक्षा तुकोबारे करतात. काय? भगवान परमात्म्याच्या चरण सेवेची मागणी तुकोबारे करतात आणि भगवान परमात्म्याची चरण सेवा अखंडित घडण्याकरता आवश्यकता जर कशाची असेल तर संतांच्या संगतीची आहे. म्हणून तर संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा. हाची भाव माझी आजीवा पुरवी देवा मनोरथ. म्हणून संत संगती सर्व काळ. अखंड संतांची संगती हवी, ज्या सत्संगतीमध्ये तुझी चरण सेवा आमच्याकडून घडणार आहे. आणि अजून पुढे काय? संतांच्या संगतीमध्ये काय प्राप्त होणार आहे? थोर प्रेमाचा सुकाळ. प्रेमाचा सुकाळ संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो. आपल्या संगतीमध्ये जीव जर जीवाच्या संगतीमध्ये गेला तर प्रेमाचा सुकाळ नाही म्हणत, प्रेमाचा दुष्काळ नाही. कोणत्या प्रेमाच्या? संसारिक पदार्थाच्या प्रेमाचा नाही, भगवत विषयक प्रेमाचा दुष्काळ आपल्या ठिकाणी आहे. पण संतांच्या संगतीमध्ये गेलो तर या भगवत प्रेमाविषयक असणाऱ्या प्रेमाचा सुकाळ आहे. प्रेमाची अभिवृद्धी संतांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून तर म्हटले संतांचे संगती प्रेमाच्या कल्लोळा, आनंदे गोपाळा माझी खेळे. संतांचे संगती प्रेमाच्या कल्लोळा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर प्रेमाचा कल्लोळ आहे. कल्लोळ शब्दाचा अर्थ होतो लाटा, आणि कल्लोळ नाही तर सुकाळ. संत संगती सर्व काळ. थोर प्रेमाचा सुकाळ, प्रेमाचा सुकाळ प्राप्त होतो.
महाराज प्रेम सहजासहजी प्राप्त होत नाही. प्रेम कुठूनही मिळत नाही. प्रेम भगवान परमात्म्याचं देणं आहे. प्रेम देवाचे हे देणे. एक नामदेवरायांचा सुंदर अभंग आहे. नामदेवराय म्हणतात प्रेम सहजासहजी कसं प्राप्त होत नाही त्याकरता दृष्टांत नामदेवरायांनी दिलाय. नामदेवराय असं म्हणतात रविचंद्रादी बिंबे लिहिता ती सांग. मनुष्याला चित्र चांगल्या प्रकारे काढता येईल. कशाचं? सूर्याचं चित्र काढता येईल, चंद्राचं चित्र काढता येईल. रविचंद्रादी बिंबे लिहिता ती सांग. चांगल्या प्रकारे चित्र काढता येईल. पण नामदेवराय पुढे म्हणतात परिप्रकाशाचे ते अंग आणता नये. चित्र काढता येईल पण चित्रामध्ये प्रकाश मात्र आणता येणार नाही. चंद्र सूर्यादिकाचं चित्र काढता येईल. पुढे चला, पुढचा दृष्टांत सांगितला. संन्याशाची सोंगे आणता ती सांग. संन्याशाचं सोंग घ्यायला लागतं तरी काय महाराज? भगवी वस्त्र अंगामध्ये घातली, जास्त दाढी जटा वाढवल्या, भस्म अंगाला लावलं, मोठ्या मोठ्या टपुऱ्या माळा गळ्यात घातल्या, झालं संन्यास. संन्याशाचं सोंग आणता येईल. पण नामदेवराय पुढे म्हणतात परिवैराग्याचे ते अंग आणता नये. संन्याशाचं सोंग आणता येईल पण वैराग्याचं सोंग आणता येत नाही. पुढचं सिद्धांत नामदेवरायांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितला. नामा म्हणे कीर्तन करिता ती सांग, परिप्रेमाचे ते अंग आणता नये. प्रेमाचं अंग मात्र आणता येत नाही. असं प्रेम मिळतं कुठं? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हे प्रेम मिळतं. सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझी नामे. नित्य दुनावे तुझी नामे. थोर प्रेमाचा सुकाळ. तुकोबारा म्हणले बस झालं. संतांची संगती दे आणि द्यायचंच असेल तर अखंड तुझं नाम कंठात राहू दे. दुसरं काहीच नको. शेवटचं तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम तेरे तेने पुरे माझे काम. अखंड तुझं नाम माझ्या हृदयात ध्यानात राहावं. त्याने माझ्या अंतकरणातल्या सगळ्या कामना पूर्ण होणार आहे.
परमात्म्याचं नाम सगळ्या कामना पूर्ती करता अत्यंत सिद्ध आहे. अवघे होती लाभ एका या चिंतनी असं नाम आहे. संत संगती सर्व काळ या सगळ्या गोष्टी मला दे, आनने गो देसी तरी बाकीच्या गोष्टी मी स्वीकारणार नाही असं तुकोबराय देवाला या अभंगातून बोलतात. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते सद्गुरु जोप महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आमच्या गुरुजनांचं आहे त्यांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. भगवंताची सेवा करताना आपण सुद्धा दरवर्षी परमात्म्याची सेवा करतो आणि सेवेच्या मोबदल्यामध्ये कोणत्याही बाकीचे पदार्थ मागण्यापेक्षा अखंड परमात्म्याची सेवा आपल्या जीवनामध्ये अशीच घडत राहावी हीच प्रार्थना आपण या अभंगाच्या द्वारे देवाकडे करत जावी आणि म्हणून हीच प्रार्थना आपण भगवंताच्या चरणारविंदी करू. या ठिकाणी थांबू. संपन्न होत असणारा उत्सव, या उत्सवामध्ये आपण सर्व गावातली सश्रद्ध मंडळी अत्यंत भाविकतेने या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि परिसरातली अनेक मंडळी या ठिकाणी येतात. अनेक गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे सुपलकर महाराज यांचं भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण केली आणि ज्या गुरुबंधूंच्या प्रेमास्तव इथं येण्याचा योग आला ते आपल्या गावातलं एक रत्न म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमचे गुरुबंधू जिवलग प्रेमी धनंजय महाराज त्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी